शिंदे गटाचे उमेदवार ऋषिकेश पाटील यांच्या घरावर हल्ला, भाजपच्या पायाखालची वाळू घसरली. प्रतिनिधी गोकुळ देवरे, धुळे. महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 2 मधील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार ऋषिकेश पाटील यांच्या घरावर अज्ञातांनी हल्ला केल्याची घटना घडली असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उद्या 15 रोजी मतदान होणार असतानाच मतदानाच्या आदल्या दिवशी शहरातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. ऋषिकेश पाटील यांच्या घरावर अचानक दगडफेक करण्यात आली असून घरासमोर ठेवलेल्या खुर्च्या व साहित्यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. मतदानाच्या आदल्या दिवशीच ही घटना घडल्यानं निवडणूक प्रक्रियेवर परिणाम होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झालंय. या घटनेनंतर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांनी गंभीर आरोप केले. दहशत निर्माण करण्याच्या उद्देशानं भाजपच्या उमेदवारासह काही गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप त्यांनी केलाय. भाजपच्या उमेदवार प्रभावती शिंदे यांचे पती विलास शिंदे यांनीच हल्ला केल्याचा दावा मनोज मोरे यांनी केला आहे. मात्र या आरोपांबाबत भाजपकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाहीये. या घटनेची माहिती मिळताच आमदार मंजुळा गावित या घटनास्थळी पोहोचले असून आवश्यक ती माहिती त्यांनी घेतली आहे. न्यू हायस्कूल अमठाणा इथं विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रतिभेला वाव देणारे अपूर्व विज्ञान प्रदर्शन, वैज्ञानिक रांगोळ्या व गणितीय प्रतिकृती कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मानक धनंजय हजारी, सिल्लोड तालुक्यातील न्यू हायस्कूल अमठाणा इथं या कार्यालयाचं उद्घाटन शालेय समितीचे अध्यक्ष तसेच सर्व सदस्य यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक सोमवंशी SG हे उपस्थित होते. या विज्ञान प्रदर्शनामध्ये इयत्ता 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक प्रयोग, आकर्षक मॉडेल्स, वैज्ञानिक रांगोळ्या तसेच गणितीय प्रतिकृती सादर करून उपस्थितांचं लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला आणि नवविचारांना यावेळी मोठी दाद मिळाली. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विज्ञान विभाग प्रमुख निकालजय SR, हजारी DG तसेच गौडी RB यांनी विशेष परिश्रम घेतले. शिक्षकांचं मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांचा उत्साह यामुळे कार्यक्रम प्रेरणादायी ठरला. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी असे उपक्रम अत्यंत उपयुक्त असल्याचं मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. अधिक अशाच शैक्षणिक व सामाजिक स्थानिक बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ते 16 का साल आहे 4 बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्याचे आवाहन. अनोळखी महिला मृतकाची ओळख पटवण्यास मदत करण्याचं आवाहन. बुलढाणा प्रतिनिधी सय्यद इरफान. बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अनोळखी महिला मृत अवस्थेत आढळून आली असून तिची ओळख पटवण्यासाठी पोलीस प्रशासनाने नागरिकांना व नातेवाईकांना पुढे येण्याचं आवाहन केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास कक्षसेवक दीपक शालिग्राम निमकर्ड यांनी बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात माहिती दिली. सदर अनोळखी महिला वयवर्ष अंदाजे 65 ते 68 वर्ष हिला दिव्या फाउंडेशन बुलढाणा यांच्याकडून जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा इथं अपघात विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी MLC क्रमांक 3416 नुसार बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात मर्ग क्रमांक 2/2026 BNS 194 नोंद करण्यात आली आहे. मृत महिलेचं वर्णन असं आहे. लिंग स्त्री, वय अंदाजे 65 ते 68 वर्ष, उंची सुमारे 160 सेंटीमीटर, बांधा, सडपातळ रंग, सावळा केस, पांढरे ओळख, कपाळाच्या मध्यभागी टिकली गोंदलेली असून वेशभूषा लाल व पांढऱ्या रंगाचा गाऊन परिधान केलेला. सदर अनोळखी महिला किंवा मृतकाबाबत कोणाला काही माहिती असल्यास किंवा नातेवाईकांनी पुढे येऊन संपर्क साधा असं आवाहन
बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक SS माळी यांनी केले. अधिक माहितीसाठी तपासी अधिकारी 98 23 71 70 80 किंवा बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.